मंदिर इतकं सुंदर आहे ना का मी शब्दात सांगू नाही शकत एवढं सुंदर आहे, तर त्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ आणि स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मीर अँटी. आणि आज आम्ही अशाच एका नवीन डेस्टिनेशनसाठी निघालो आहे. A few moments later. तर आता वाजले 3:30 आणि पुण्याच्या बाहेर निघायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागला आहे. आणि आता पोहोचलो टोल नाक्याजवळ, आणि टोल नाक्याला बरीचशी गर्दी आहे. बघूया अजून किती वेळ लागतो आता जायला पुढं. तळेगावच्या टोल नाक्याजवळ आल्यावर मला एक मीम किंवा रील बोलताना व्हायरल झालं होतं, मला ते आठवतंय. त्यामध्ये तो माणूस बोलतो इथं 5 मिनिटात जाऊन यायचं आहे, आणि तो बोलतो कुठं चालले, तो बोलतो रुपेश मिसळ. तर तुम्हाला हा रील आठवतो का मला सांगा कमेंट करू. तुम्ही पण तो पाहिला आहे का रुपेश मिसळवाला मीम. तर आता भूक लागली म्हणून नाश्त्यासाठी थांबलोय. बुवाची मिसळ, चला बघूया टेस्ट कशी आहे इथली मिसळ, आणि अजून काय काय मिळते पाहूया. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या जवळच आहे बुवाची मिसळ. तर इथं आहे सेल्फ सर्व्हिस, आणि आम्ही मागवलं आहे. तर आम्ही मागवलं आहे मिसळ पाव आणि वडा सॅम्पल आणि ताक. तर मिसळ तर ओके होती, आणि मिसळमध्ये पहिल्यांदाच मी बटाटा खातोय. तर आताच आमची मिसळ खाऊन झालेलं आहे. मिसळ तर काही एवढी खास नव्हती, ॲव्हरेजच होती. आता बघूया, आता निघालो आहे. इथंच 4-4:30 वाजलेत. जायचं अजून बरंच 30-40 किलोमीटर आहे. तर बघूया किती वेळ लागतो आता पोहोचायला आम्हाला. A few moments later. तर आता वाजलेत 5. तर आता आम्ही पोहोचलोय मठाजवळ. तर आता बघूया पुढे जाऊन कसं आपल्याला मठ पाहायला मिळतो. बाहेरूनच पाहून मी तर खुश झालोय. तर आतून बघूया आपण आता कसं दिसतंय. छान तर दिसतं बाहेरूनच, खूपच सुंदर दिसतंय एकदम. ते व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्षम नाही आहे, तरी आपण बघूया. जर कुठे एखादे 2 शॉट्स घेता आले जिथे मनाई नसेल तर आपण घेऊन पाहूया आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. दर्शन करायला येणाऱ्या भाविकांसाठी इथे पाय धुण्याची पण सुविधा दिलेली आहे. तर इथे मस्त थंडगार पाण्यामध्ये पाय वगैरे धुवून तुम्ही दर्शनासाठी इकडे जाऊ शकता. तर हे आहेत गगनगिरी महाराज, ज्यांचा हा मठ आहे. त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती तर नाही, पण मी आता वेबवरून थोडीशी माहिती घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन, आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे माहिती देईन. मंदिर इतकं सुंदर आहे ना का मी शब्दात सांगू नाही शकत एवढं सुंदर आहे, तर त्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. तर समाधीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे हवनकुंड वगैरे पाहायला मिळतो. मंदिराच्या
तिसऱ्या गाभाऱ्यातून बाहेर आलो आहे आणि खरंच हे मंदिर खूप सुंदर आहे. या मंदिरामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील आणि बाहेरील सर्व संतांचे मूर्ती इथे पाहायला मिळतात आपल्याला, जसं की संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, संत बसवेश्वर, अजून जलाराम महाराज आणि बरेचसे महाराष्ट्रीयन संत आहेत. आपल्याला त्यांच्या इथे मूर्ती पाहायला मिळतात आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे. A few moments later. पूर्णपणे मंदिर बघून आम्हाला भेटलं नाही, कारण की वरच्या साईडला एक गुहा पण होती, तर त्या गुहेमध्ये आम्हाला जायला मिळालं नाही, कारण की वेळ अभावी आम्हाला तिथे सोडण्यात नाही आलं. परंतु आम्ही जेवढं काही बघितलं ते खूप सुंदर आणि पाहण्यासारखं होतं. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं म्हटलो का महाराजांच्या बाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला देईन, तर त्यानुसार मी माहिती थोडीशी वेबवरून गोळा करून तुम्हाला सांगतो. महाराज गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील एक आधुनिक संत म्हणून ओळखले जातात आणि तसेच महाराज हे जलतपस्वी आणि हंतयोगी पण होते आणि सावजी राज्यामध्ये पण एक सिद्धी म्हणजे मिळवलेली होती. तसेच त्यांनी महाराष्ट्रात सोडून बाहेर नेपाळ आणि भूतान साईडला पण खूप महत्त्वाचे कार्य केले, जसे की महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केले. तसेच जसे आपण आता या भागामध्ये आलो हे निसर्ग ठिकाणी मठ आहे आणि त्यांना निसर्गाची पण खूप आवड होती, यातून आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण मंदिर वगैरे पाहून झालेलं आहे. तर आमचा आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.